चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ज्योतिर्लिंग पतसंस्थेला 16 लाखांचा नफा। चंदगड येथील श्री ज्योतिर्लिंग पतसंस्था चंदगडची 30वी सर्वसाधारण सभा शनिवारी संस्था कार्यालयात चेअरमन विनायक कानेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। स्वागत व अहवाल वाचन संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय चंदगडकर यांनी करून संस्थेला 16,95,000 नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश जाहीर केला। संस्थेचा कामकाज अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन व्यवस्थापक कन्हैया कुलकर्णी यांनी केला। दीप प्रज्वलन सभासद गुंडू गुळामकर यांनी केले। सभासदांच्या हस्ते 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या व क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच संस्था शाखा सल्लागार सदस्य प्राध्यापक रामचंद्र गावडे यांची गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। सभासदाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेतर्फे विविध कर्ज योजना राबविली असून सभासदांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झालेला आहे। त्यामुळे सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कायमच कार्यरत राहील। सभासदांनी संस्थेकडे आपली बचत व ठेवी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे चेअरमन यांनी सांगितले। सर्व विषयांवर सभेत सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी संचालक गोपाळ कोकरेकर, श्याम कोरगावकर, सतीश वनकुंद्रे, मोहम्मद हनीफ शेरखान, विनायक पाटील, हिरामणी हुंबरवाडी, तुकाराम कांबळे, सुजाता मोरे, रोहिणी पिळणकर व शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते। सभा कामकाज सरचेत संजय खसनीस, चंद्रकांत दानी, बाळू वाडकर, खुतबुद्दीन मुल्ला, भोजबाव चौगुले, अशोक सावंत, अनंत जाधव, मारुती चिमणे यांनी सहभाग घेतला। त्यानंतर संस्थेचे संचालक हिरामणी हुंबरवाडी यांनी आभार मानले।